ओझर येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला आज बुधवारपासून प्रारंभ होत आहे। संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रेपैकी विशेष आकर्षण असलेली ओझर येथील खंडेराव महाराजांची यात्रा सर्वात मोठी यात्रा समजली जाते। या यात्रेचा प्रारंभ आज चंपाषष्ठीला होत असून 5 दिवस यात्रा उत्सव सुरू असतो। या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील इतर ठिकाणांच्या यात्रांना टप्प्याटप्प्याने सुरुवात केली जाते। प्रशासनाकडून यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आलेली असून आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास जेजुरी गड देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर, मनीषा खेडेकर आणि प्रतरी जेजुरी पाचोरे येथील योगेश महाराज गवारे, ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख आणि प्रिया देशमुख यांच्या हस्ते महाअभिषेक करून यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला। दरम्यान यात्रा उत्सवाबाबत यात्रा कमिटीचे सदस्य प्रशांत पगार यांनी नाशिक रिपोर्ट न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे। श्री क्षेत्र खंडेराव महाराज ओझर जेजुरी नंतरची सर्वात मोठी यात्रा श्री क्षेत्र ओझर खंडेराव महाराजांची आहे। चंपाषष्ठीच्या दिवसापासून यात्रा सुरू होते। आज 26/11 आजपासून चंपाषष्ठीचं मुहूर्त चालू झालंय। मागे 5 दिवस मल्हार महात्मे म्हणून त्याचे उपवास असतात। लोक 5 दिवसाचा उपवास करतात आणि या दिवसाला महाराजांना नैवेद्य असतो। नैवेद्य महाराजांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असा हा पारंपरिक पद्धतीने आलेला सोहळा हा आज चंपाषष्ठीच्या निमित्ताने सुरू होतोय। ओझरच्या यात्रेचं नियोजन हे आज सकाळी मांडव डाळ्याचा कार्यक्रमापासून सुरू झालं। 6 वाजता अभिषेक झाला, जो प्रोटोकॉल प्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते तो अभिषेक पार पडला। यानंतर 5-5:30 वाजता आणि आज ओझरचं सुदैव म्हणजे असं की ओझर या ठिकाणी प्रशासकीय अभिषेकाकरता जेजुरी श्री क्षेत्र जेजुरीचे जे कमिटीचे आहेत डॉक्टर राजेंद्र खेडकर साहेब ते देखील सपत्नीक आज अभिषेकाकरता उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आणि जे आपले प्रति जेजुरी पाचोरा इथले गवारे महाराज देखील त्या अभिषेकाला उपस्थित होते आणि प्रशासक म्हणून ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय देशमुख सो ते देखील आज उपस्थित होते आणि 5-5:30 वाजता प्रथा परंपरेप्रमाणे 12 गाडे ओढण्याचा कार्यक्रम हा पार पडेल। उद्या सकाळी हजेरीचा कार्यक्रम मंदिराच्या बाजूलाच असेल आणि दुपारनंतर कुस्त्यांची दंगली सोनेवाडी रोडला नेहमीप्रमाणे जिथे असते तिथे आहे आणि जो बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आहे तो प्रशासकीय काही अडचणीमुळे आम्हाला ती शासनाने बंधन घालून दिल्याप्रमाणे आम्ही दर वर्षाला ओझरकर यात्रा कमिटी ही शासनाने बंधन घालून दिल्याप्रमाणेच त्या तारखेला करत असते। परंतु आपल्या माध्यमातून मी सगळ्या बैलगाडा रसिकांना व बैलगाडा लोकांना ज्यांचे खेळ आहेत त्यांना मी कळवू इच्छितो की प्रशासकीय अडचणीमुळे आम्हाला तारीख मिळाली नाही आणि जेव्हा पण आम्हाला तारीख मिळेल तर आपल्या माध्यमातून आम्ही पूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यापर्यंत ती तारीख पोहोचू आणि त्यावेळेस जरूरप्रमाणे हा बैलगाडा शर्यती पार पडेल। तरी पण यावर्षी काही बैलगाडा रसिकांना जे वेळेचं होतं की बाबा ह्या वेळेवर त्या शर्यती होतात, परंतु श्री खंडेराव क्षेत्र ओझर यात्रा कमिटीच्या वतीने मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। प्रशासकीय अडचणीमुळे या बैलगाडा शर्यत या पुढे होणार आहे, तरी सगळ्यांनी याची दखल घ्यावी आणि यात्रेत येणाऱ्यांना मी कमिटीच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती करतो की आपण येताना आपल्या जोखीम सांभाळा, यात्रेत जाताना पोरं बाळं सांभाळा आणि महिला वर्गांना, महिला भगिनींना खास या माध्यमातून मी कळवतो की आपले मौल्यवान दागिने असतील। यात्रा ही खूप मोठी असते, लाख लोक असतील, लाख लोकसंख्या येते, तरी स्वतःची काळजी घ्यावी ही यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करतो आणि येणाऱ्या भाविकांचे ओझर यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो, स्वागत करतो। धन्यवाद। खंडेराव महाराज की जय।
तर मेन ओझर येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर समांतर असलेल्या बाणगंगा नदीवरील बाणगंगा पुलाजवळ खंडेराव महाराज यांच्या या यात्रेच्या पहिल्या दिवसाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे 12 गाड्या ओढण्याचा उत्सव. त्यामध्ये देवाचा प्रथम गाडा असतो, त्यानंतर वस्ती वाड्यातील गाड्यांना मान दिला जातो. गेल्या 27 वर्ष या 12 गाड्या ओढण्याचा मान गंगा अश्वाला होता. गेल्या वर्षी गंगा अश्वाचे निधन झाल्यानं यंदाच्या वर्षी हा मान मल्हारी अश्वाला देण्यात आलेला आहे. मल्हार अश्व या 12 गाड्या ओढणार आहे. यात्रेत या 12 गाड्या मिरवणुकीसाठी मैदानावर आणल्या जातात. मिरवणुकीच्या वेळी मल्ल कसरत करतात. दरम्यान देवाची पालखी मिरवणूक काढली जाते. भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषात 12 गाड्या अश्व ओढून नेतो. 12 गाड्या ओढण्यापूर्वी खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची पालखी आणि मानाच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक काढली जाते आणि हाच नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळते. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून यात्रा उत्सव काळात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं या यात्रा उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आलेलं आहे. अझर कादरी, नाशिक रिपोर्ट न्यूज, ओझर.